नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई पोलीसचा जो पेपर आहे तो नक्की कशा पद्धतीने आपण सोडवलं पाहिजे म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स त्याच्यामध्ये मिळवता येतील, त्याच्याबद्दलची नक्की स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे. आपण ज्या पद्धतीनं एक्सप्लेन करतोय त्या पद्धतीने जर का तुम्ही हाताळलात पेपर तर तुम्हाला एक 2-4 मार्क्स वाढण्याची दाट शक्यता आहे. ओके, अगदी डिटेलमध्ये समजून घ्या की पोलीस भरतीचा आपल्याला मुंबई पोलीसचा खास करून पेपर कशा पद्धतीने टॅकल करायचा आहे आणि त्यातले जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवायचे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. नक्की स्ट्रॅटेजी काय असणार आहे. ठीक आहे, बघा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मिळवता येतील. ठीक आहे, आपण एक एक डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही नीट पाहिलं तर पेपरचा पॅटर्न कोणता यावर आधारित ठरतं की नक्की आपण कशा पद्धतीनं पेपर टॅकल करायचा. म्हणजे पेपर पॅटर्न सध्या तरी मुंबईचं जर पाहिलं तर 2 प्रकारचे पेपर पॅटर्न मुंबईत चालतायत. ओके, मागील काही वर्षांमध्ये एक प्रकार असतो 25-25-25 वाला, म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, गणिताचे 25, बुद्धिमत्तेचे 25 आणि जीएस चे 25. अशा पद्धतीचा 25चा पॅटर्न मागच्या 2 भरत्या जर सोडल्या मुंबईच्या तर त्याच्या आधीच्या भरत्यांमध्ये 2017 असेल, 18 असेल, 21 असेल तर अशा पद्धतीनं आलेला आहे. ओके, 23 आणि 24 ची जर भरती बघितली तर या पॅटर्न वरती सर्वसाधारणपणे बघायला मिळते आपल्याला. 20-20-20-40 चा पॅटर्न म्हणतोय आपण त्याला. 20-20-20-40 म्हणजेच काय, मराठीचे 20, गणिताचे 20, बुद्धिमत्तेचे 20 आणि इथं 40 प्रश्न हे आपल्याला जीएस चे बघायला मिळतात. ओके, तर अशा पद्धतीचं मग कोणत्याही पद्धतीचा जर पेपर आला त्याच्यामध्ये पण म्हणजे 2023 किंवा 24 कुठलाही तुम्ही वर्ष पकडा, त्याच्यातला कोणताही पॅटर्न घ्या, एकतर हा पॅटर्न किंवा एकतर हा पॅटर्न, कोणताही पॅटर्न जरी आला तर त्याच्यामध्ये पण 25चा पॅटर्न जरी आला तरी सोपे प्रश्न येण्याची शक्यता असते किंवा लेंदी पेपर असतो. म्हणजे तुम्ही 2021चा जर पेपर बघितला, कोविड नंतर झालेली भरती, ओके, तर त्याच्यामध्ये तो पेपर जो होता तो लेंदी पद्धतीने आलेला होता. म्हणजे खूप सारे त्याच्यामध्ये उपप्रश्न प्रश्न असे म्हणजे खूप किचकट करून टाकलेले होते. एमपीएससी पॅटर्न बऱ्यापैकी जवळजवळ 10 प्रश्न तसे आलेले होते. ठीक आहे, म्हणजे जिथं आपण जनरली 10 प्रश्न नॉर्मल पोलीस भरतीमध्ये सोडवतोय, म्हणजे इकडे एमपीएससीचे 10 प्रश्न सोडवतो तर पोलीस भरतीचे 40 प्रश्न सोडवल्यासारखं झालं होतं. ठीक आहे, म्हणजे पर्यायामध्ये बहुपर्यायी अजून त्याच्या डीप मध्ये असं विचारलेलं होतं. ठीक आहे, तर तशा पद्धतीचा गेला की तो लेंदी प्रोसेस होते. दुसरं असतं सोप्या पद्धतीने, इकडं 20-20-20-40चा हाही असतो. याच्यामध्ये सोप्या पद्धतीचे पण प्रश्न असतात आणि थोडेसे अवघडवाले पण असतात, म्हणजे थोडंसं डीप क्वेश्चन विचारलेले असतात. खास करून याच्यामध्ये गणित अवघड झालेले असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा पॅटर्न सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, यापैकी मुंबईत सध्या जी आपल्याला आता चर्चा बघायला मिळते किंवा तुम्ही म्हणू शकता की मागचा इतिहास बघता मुंबईमध्ये साधारणतः पुन्हा एकदा हा पॅटर्न राहण्याची दाट शक्यता आहे. जरी हा राहिला तरी याच्यामध्ये पण आत्ता ह्या वर्षी जे काही प्रश्न पत्रिका सेट केल्या जातात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते बघता बऱ्यापैकी सोपा प्रश्नपत्रिका येण्याची दाट शक्यता आहे. मग सोपी जर आली तर कशा पद्धतीने टॅकल करायचे, ओके, आणि जर लेंदी पेपर आला तर कशा पद्धतीने टॅकल करायचं हे सुद्धा आपण बघणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर सोपा आहे की अवघड आहे किंवा पेपर लेंदी आहे समजताय की 25-25चा पॅटर्न आहे की 20चा पॅटर्न आहे, हे आल्यावरती शोधत बसायची गरज नाहीये. तुम्ही ज्या वेळेला तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मारता ना, पेपरचा फर्स्ट अटेम्प्ट, आता हे काय असतं याच्याबद्दल ऑलरेडी आपण बोललो, मी तुमचा वेळ याच्यात घेत नाही, डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली आहे याच्यावरती. पेपरचा फर्स्ट पॅटर्न म्हणजे अटेम्प्ट आपण मारतो त्यावेळेलाच आपल्याला लक्षात येतं की पेपर कसा आहे. कसा आहे म्हणजे 25चा पॅटर्न आहे की 20चा पॅटर्न आहे किंवा सोपा आहे की अवघड आहे. ओके, तर हे सगळं आपल्याला कळतं आणि ते एकदा का तुमच्या लक्षात आलं तर मग सोडवायचं कसं बघा, हा महत्वाचा पॉइंट आहे. आता याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीने आपण टॅकल करणार हा प्रश्न आहे. ओके, जर लेंदी पेपर असला तर काय करायचं, म्हणजे जर पेपर हा अवघड लेंदी स्वरूपातला आला मग आपण काय केलं पाहिजे. तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये आपल्याला खास करून समजा जीएस चे प्रश्न जसे आले तर त्यावेळेला तो ऑब्विसली आपण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्याला सोडणारच आहे. पण नंतर सोडत असताना आपल्याला इथं वेळेचं बंधन पाळायचं असतं. वेळ खूप महत्वाची असते. याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मेंटल ॲबिलिटी हे जे सब्जेक्ट आहेत यांना नंतर हाताळा. कारण जे येण्यासारखे जीएस चे प्रश्न असतात ना, हे थोडा विचार करून थोडं वाचन चांगलं असेल आपलं जीएसचं तर लेंदी प्रश्नपत्रिकेमध्ये जीएसला मार्क्स पैकीच्या पैकी मिळवणं सोपं जाऊन जातं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये
अभ्यास चांगला असेल तर तुम्ही ते टॅकल करू शकता, खूप चांगल्या पद्धतीने तिथे तुमचे मार्क्स वाढू शकतात. ओके, फक्त गणित बुद्धिमत्तेला काय होतं, ते जर आपण घेऊन बसलो आणि जर लेंथी प्रोसेस असेल तर बराच वेळ सोडवून सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला सुटला नाही तर तो तितका वेळ वाया जातो. जीएस मध्ये काय होतं, आपण जरी स्किप केलेला असेल तर पहिला कुठला घ्यायचं हे बोलतोय. ओके, मग स्किप केलाय तर पहिल्यांदा आपण हँडल केलं पाहिजे जीएसला, कारण जीएस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नांची उत्तरं बरोबर येण्याची शक्यता दाट असते. ओके, कारण आपल्याला त्याबद्दल जर माहिती असेल तर वेळ दिला तर आपल्याला लगेच, आणि जरी नाही आला, चुकला तरी ते लवकर आपण त्या प्रश्नापासून दुसरीकडे जातो, कारण तिथे जास्त वेळ लागत नाही. ओके, पण गणिताला, बुद्धिमत्तेला इथं मात्र थोडासा वेळ जातो. आणि मग अनेक विद्यार्थी मित्रांचं एक म्हणणं असतं की सर पेपर सोडवू शकलो असतो पण ते गणित बुद्धिमत्तेवरती अडकून राहिलो, त्याच्यामुळे मला इथं प्रॉब्लेम झाला. समजतंय? म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, पेपर लेंथी असेल तर काय करायचंय तुम्हाला, तर गणित आणि बुद्धिमत्ता हे जे दोन सब्जेक्ट आहेत याचे प्रश्न थोडेसे नंतर सोडवणार आहे आपण, आणि जीएस चे प्रश्न हे थोडेसे लवकर सोडवणार आहे आपण. ठीक आहे, मग जीएस टॅकल केल्याच्या नंतर बाकीचा जो वेळ आहे तुमच्याकडे, तो वेळ तुम्हाला कुठे द्यायचा आहे, गणित आणि बुद्धिमत्तेला नंतर राहिलेला वेळ देऊ शकता. समजतं? इथं वेळेचं बंधन असतं. इथं सगळ्यात महत्वाचा पॅटर्न ठरतो स्किप करणं. स्किप करणं म्हणजेच काय, इगोवरती न येता. बरेच विद्यार्थी मित्र पेपर सोडवत असताना इगोवरती येतात, नाही हा प्रश्न मला येतो, मी अभ्यास केलाय, मला हा सुटलाच पाहिजे. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये पुढचे येणारे प्रश्न तुमच्याकडे राहून जातात, आणि जिथं चांगले मार्क्स मिळणार असतात आपल्याला, पुढचे 2-4 मार्क्स आपण वाढवू शकलो असतो, ते एका प्रश्नाच्या इगो पायी आपण पुढचं सगळं गोंधळ घालून टाकतो. समजतंय का? म्हणून तुम्हाला, कारण लक्षात घ्या, एक्झाम हॉलची 90 मिनिटच तुमचं आयुष्य ठरवणारी असतात. म्हणून तुम्ही एकदम फिक्स मध्ये टाकून द्यायच्या डोक्यात की जर बाबा आपल्याला प्रश्न थोडासा वाटायला लागला की हा जर कॉम्प्लिकेशन निर्माण करतोय प्रश्न, तर त्याला स्किप करणं हे शहाणपण ठरू शकतं. समजतंय का? इथं इगोवर यायचं नाही. जर का आपण इगोवर आलो तर आपल्याला खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. हातातले मार्क्स येणारे सुद्धा आपण घालवून जातो मित्रांनो. समजतंय? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, 100% पेपर तर पूर्ण सोडवायचाच आहे, पण इगोवरती यायचं नाही. प्रश्न स्किप करण्यातच शहाणपणे. मी वारंवार ती गोष्ट सांगतोय. आमच्या अकॅडमीमध्ये तर आम्ही आठवड्यालाच हेच चालतं. समजतंय? पेपरला तुम्हाला स्किप करायला शिकलं पाहिजे. समजतंय? म्हणजे नाही येत ना, तर त्यावेळेला परत स्किप कर. फर्स्ट अटेम्प्टला स्किप केलंय की नाही येत तर परत स्किप कर, हरकत नाही, त्याला नंतर बघता येईल. आणि समजा नाहीच वेळ मिळाला ना, तर अशा प्रश्नांना गोळी मारली लागली, आपल्याला काही निगेटिव्ह सिस्टम नाहीये पोलीस भरतीमध्ये. ओके, लागली तरी ठीक, नाही लागली तरी ठीक. लागली तर चांगली गोष्ट आहे, नाही लागली तर काय हरकत नाही. ठीक आहे, बाकी मात्र आपण आपले प्रश्न येणारे सोडवणं खूप गरजेचं असतं, कारण हा जर अवघड गेला प्रश्न तो ऑब्व्हियसली सगळ्यांसाठीच जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा पूर्ण मुंबई पोलीसमध्ये जेवढी मुलं बसलेली आहेत पेपरला, त्या सगळ्यांना जाणार आहे. ओके, तर त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. समजतंय? असं हे तुम्हाला असायला पाहिजे. लेंदी म्हणजे जो काही पेपर आहे, तुम्ही याला अवघड पण म्हणू शकता. अवघड वाटणारा तुमचा जो पेपर आहे, याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्किप करणं आलं. जे विद्यार्थी मित्र हे करतात स्मार्टली, त्याला स्मार्टली रिझल्ट येतो. त्यांचे प्रश्न बाकीचे बरोबर येतात, त्यांना चांगले मार्क्स मिळतात, त्याच्यामुळे त्यांचा स्कोअर वाढतो मित्रांनो. समजतंय? ही झाली पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, आता जर पेपर सोपा आला तर आपण काय करणार? पेपर सोपा आला तर बघा, इथं उत्साहाच्या भरात चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यात एक पॅटर्न असतो की सर सिली मिस्टेक झाली. बाहेर आल्यावरती आपण मजेशीर हा शब्द वापरतो, खूप गोंडस शब्द असा आहे, सिली मिस्टेक. ओके, आता सिली मिस्टेक झाली तर जशी तुम्ही लाईटली सिली मिस्टेक केली तसं आपण लाईटली या स्पर्धेतून बाहेर जातो मित्रांनो. समजतंय? या स्पर्धेत टिकायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला एकमेव काम करावं लागेल इथे दुसऱ्या या पॅटर्न मध्ये, की सिली मिस्टेक टाळणं आणि सिलेक्ट होणं. कारण इथं सगळ्याच प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तर ही विद्यार्थी मित्रांना येत असतात. फक्त इथं गोंधळ हा असतो की उत्साहाच्या भरात दुसऱ्याला, समजा पहिल्याचा दुसरा काढला, तिसऱ्यालाच गोल केला, असा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडतो. किंवा अनेक विद्यार्थी मित्रांकडून गोल करताना लाईनीत पण सिरियल पूर्ण चुकून जातं, आणि त्याच्यामुळे 3-4, 4-4, 5-5 क्वेश्चन जाताना आपण बघितलेले आहेत. समजतंय? आणि एकदम सोपा जरी प्रश्न असला, थोडा जरी म्हणाला, थोडा जरी असं वाटत असला की हा प्रश्न मला आता असं वाटतंय की 100% मी शुअर नाही याबद्दल, ठीक आहे, 100% मला वाटत नाही की हा उत्तर आहे, थोडं थोडं वाटतंय पण 100% वाटत नाही, तर मित्रांनो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तसा प्रश्न सोडा, त्याला स्किप करा. त्याला सेकंड अटेम्प्ट मध्ये मिळतं. बघा, मगाच्या याच्यामध्ये पेपरला वेळेचा प्रॉब्लेम असतं. समजतंय? तर इथं या पेपरमध्ये गोंधळाचं प्रमाण जास्त असतं, गोंधळ असतं. समजतंय का?
मगाशी आपण काय म्हटलं की लेंदी पेपरमध्ये आपण बघितलं की वेळेचा प्रॉब्लेम, वेळ खातो पेपर, त्याच्यामुळे वेळ पुरत नाही. इथं वेळ खूप असतो, पेपर सोपा असतो ना त्याला वेळ खूप मिळतो, पण इथं गोंधळ खूप निर्माण होतो, प्रश्नांमध्ये कॉम्प्लिकेशन खूप असतात. म्हणजे हे उत्तर की ते उत्तर, तुम्हाला जम्बलिंग खूप होत जातं. म्हणजे याच्यात 50-50% म्हणतो आपण, 50-50 अशा प्रश्नांचं प्रमाण जास्त असतं. तर मित्रांनो याला वेळ भरपूर असतो, तर त्याच्यावरती विचार सुद्धा करू शकता तुम्ही. त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू की नक्की 100% अॅक्युरेसी पर्यंत कसं पोहोचायचं उत्तराच्या, ठीक आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहे. आपल्या चॅनल सोबत तुम्ही जोडले जा, तुम्हाला संपूर्ण माहिती पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल, ठीक आहे. या पेपरला तुम्हाला एक करायचं आहे, सिली मिस्टेक होत आहेत त्याला, म्हणजे जे गोंधळ होत आहे तर त्याच्यासाठी पहिल्या वेळेला तुम्हाला काय करायचं, स्किप करून जायचं आणि मग दुसऱ्या वेळेला थोडा वेळ घेऊन, कारण इथं वेळेचा प्रॉब्लेम नसतो, वेळ पुरतो, समजतंय. फक्त पहिला लगेचच गोल करायचं जे असतं की नाही, गोंधळ जो असतो ना त्याला कुठंतरी कंट्रोल करा, मग तुम्हाला याच्यामध्ये फायदा नक्की होईल. अशा याच्यामध्ये तुम्हाला सोपा पेपर असल्यास तुम्हाला हे करायचं आहे. ओके, तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. मुंबई पोलीस मध्ये तुम्हाला एक गणित तुमचं लक्षात घ्या, सिलेक्शन वाला. तर सिलेक्शन वाला गणित मित्रांनो असं आहे, या वर्षीचा जर कट ऑफ बघितला 2023चा, ओपन बद्दल मी बोलतोय, तर 121 मित्रांनो कट ऑफ होता. आणि 2024च्या पेपरला आपण बघितलं तर 134 इतका कट ऑफ होता. ज्या ज्या वेळेला पेपर सोपा येतो, ओके, त्या वेळेला कट ऑफ आपल्याला वरती गेलेले बघायला मिळतात, कारण मैदानीचे मार्क्स हे बऱ्यापैकी सारखे असतात दोन्ही ठिकाणी. म्हणजे तुम्ही इथं बघा कट ऑफ काय लागले 2023ला आणि 2024ला कट ऑफ काय लागले. इव्हन आता 2025ची जी भरती चालू आहे 26ला, 25-26ला, त्याच्यात काय कट ऑफ लागतील ते पण बघा, बऱ्यापैकी सारखे, ठीक आहे. मग इथं 134 गेले, हा विद्यार्थी मित्र सिलेक्ट होतोय 134 वाला शेवटचा ओपन कॅटेगरी. ओके, तर इथं मित्रांनो लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, ज्या विद्यार्थी मित्रांनी सिली मिस्टेक केल्यात ना, आता तुम्ही इथं जर ओपनचा कट ऑफ बघितलात ना, तर ओपनचा कट ऑफ मला वाटतं काहीतरी 39च्या आसपास होता. ओके, आणि 134चा फायनल कट ऑफ आला ओपनचा. मग इथं जर आपण कॅल्क्युलेट केलं ना मित्रांनो, तर तुम्हाला लक्षात येईल 95+ मार्क्स घेणारा विद्यार्थीच ओपन मध्ये इकडं लेखीला सिलेक्ट झाल्यासारखा आहे, जर इकडे काटावर बसला असेल तर मैदानीला. म्हणजे इथं एक गणित आपल्याला फिक्स आहे, तुम्हाला ऍव्हरेज इकडे समजा 40 मार्क्स असतील तर इकडे तुम्हाला 95 मार्क्स पाहिजेत, तेव्हा कुठंतरी जाऊन अशा पेपरमध्ये आपल्याला 135 किंवा 134 पर्यंत क्रॉस करता येतं. याच्या कट ऑफला म्हणतोय मी तुम्हाला, ओपनच्या. हा शेवटचा विद्यार्थी आहे बरं का. कास्ट वाले मला वाटतं काहीतरी 127च्या वरती होते सगळे, 127 ते 134च्या रेंजमध्ये होते. मग इथं जर बघितलं तर 90च्या वरतीच मार्क्स पाहिजेत. जर ग्राउंड 45चा असेल तर तुम्हाला इथं 90 पण चालतायत. म्हणजे 135चं गणित जुळवायचं आहे. म्हणजे राजकारणात कशी तुम्हाला मॅजिक फिगर बघावी लागते बहुमतात येण्यासाठी, तसं इथं जिंकण्यासाठी तुम्हाला जी मॅजिक फिगर आहे ही 135, पेपर सोपा असेल तर. ओके, आणि जर पेपर अवघड असेल तर आपण हेही बघितलं 2023 मध्ये 121चा इतका कट ऑफ आलेला होता, मैदानी कट ऑफ तेवढाच होता. ओके, 38 का 39 काहीतरी इथं मैदानी कट ऑफ लागलेला होता, समजतंय. आता 39 जर इथं मैदानी कट ऑफ असेल सेम, तर 39चा आणि इथं टोटल किती झाली 121, म्हणजे इथं 40चा ऍव्हरेज प्लस 80ची लेखी घेणारा विद्यार्थी सुद्धा इथं पास झाला 120 प्लस करून, बरोबर. आणि म्हणजे इथं तुम्ही 40ची ग्राउंड तेवढंच आहे, लेखी 80 पण चालत होती. तर मित्रांनो मला याच्यात सांगायचं आहे, वेळेचं बंधन आहे की नाही, तर वेळेचे बंधन असताना जे येत आहे त्याच्यात तुम्हाला मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, पटपट पटपट सोडवणं गरजेचं आहे. मागाशी जे बघितलं आपण लेंदी पेपरमध्ये, तेव्हा कुठंतरी जाऊन हे आपल्याला जे आपलं मॅजिक फिगर आहे ती गाठता येते. ओके, अशा पेपरमध्ये ती 125 टार्गेट असलं तरी इनफ आहे तुमच्यासाठी. ओके, पेपर जर अवघड आला तर, आणि पेपर सोपा आला तर तुम्हाला 135ची मॅजिक फिगर गाठायचे हे लक्षात ठेवा, आणि अवघड आला तर 125च्या वरती आपण गेलो पाहिजे. ओके, आणि अवघड आला तर तुम्हाला लक्षात आलंय की बाबा लेखी किती असायला पाहिजे, ग्राउंडच्या तुमच्या हिशोबाने चाला. लेखी तुम्हाला आताही तुम्ही 40+च्या हिशोबाने चाला, एक 85च्या आसपास, 80 ते 85च्या आसपास जरी लेखी असेल, पेपर अवघड असेल तर, तरी पण आपण मुंबईला आपलं काम होऊ शकतं. आणि जर पेपर सोपा असेल तर 40ची लेखी ऍव्हरेज पकडून तुम्हाला एक 90+ मार्क्स, 90+ ही काम होताना मुश्किल असतं अशा वेळेला मित्रांनो, जर 38-40 मार्क्स असतील तर. एक 93 ते 95 मार्क्स घेणं म्हणजे 135ची मॅजिक फिगर गाठणं हे खूप गरजेचं असतं. असा तुमचा पेपर पॅटर्न वरती आधारित तुम्हाला तुमचं सिलेक्शन मॅटर करतो. म्हणून तुम्ही जे काय आपण आता चर्चा केली, पेपर लेंदी असताना कशा पद्धतीनं हँडल करायचं, आणि पेपर जर सोपा असेल
तर गोंधळाची परिस्थिती न निर्माण करता कॉन्फिडन्स वाढवून कशा पद्धतीने आपण पेपर टॅकल केलं पाहिजे हे लक्षात घ्या. पेपर लेंदी असेल, सुटत गेले तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. ओके, त्याचा फायदा तुम्हाला पुढे होतो. दुसरी गोष्ट, पेपर सोपा असेल तरीही कॉन्फिडन्स वाढतो, पण ते अति उत्साहामध्ये आपल्याकडून चुका होतात, म्हणून त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. ओके, उत्साहावरती तुमच्या, आणि या आपल्या स्पर्धेमध्ये यश मिळवायचं आहे, अंगावरती खाकी वर्दी चढवायची आहे. ठीक आहे, बाकी तुमच्या मते अजून काही स्ट्रॅटेजी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजून कोणता तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या मुंबई पोलीसच्या किंवा इतर स्पर्धा परीक्षा पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचवायचा, तुम्हाला शेअर जरूर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.